UCN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आरक्षण बचाव वर्गीकरण हटाव असा नारा देत आरक्षण बचाव कृती समितीने सर्व पक्षीय बैठक घेऊन आज पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये आरक्षण वर्गीकरण निर्णय तत्काळ रद्द करावे, जुने कालबाह्य आणि वादग्रस्त अहवालावर निर्णय घेऊ नये, न्यायाधीश आनंद बदल समितीच्या अहवालानुसार निर्णय घेऊ नये या मागणीसाठी लवकरच सर्वपक्षीय मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। गाड्या भेटी येत्या रविवारी आम्ही गाडे चौकात नागसेनगर, मिलिंदनगर, नवीननगर जो काही एरिया आहे परिसर या ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाच्या ते कोणत्याही पक्षात काम करू, परंतु आज आपल्या समाजावर आणि आपल्या जातीवर स्टोरेज फुल झालं आणि म्हणून पक्ष आणि त्यांची संघटना थोडी बाजूला ठेवा। समाजासाठी आपण सगळेजण तयारीच्या संदर्भामध्ये आपल्याला काय काय योगदान या संदर्भामध्ये सगळ्यांनी 2-2 मिनिटं त्यांच्या सूचना मांडा। या ठिकाणी सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते आपल्या सूचनेचं दखल घेतील आणि मैदानामध्ये सारे लोक जमतील। जसे 2016ला आम्ही एकत्रित आलतो आणि आमखासच्या मैदानातून नंतर विभागीय आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात येईल 27 तारखेला दुपारी 11 वाजता। परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। केवळ एका विशिष्ट समुदायाने आरक्षणाचा जास्त फायदा घेतला हा जो फेक नरेटिव्ह या सरकारनं या ठिकाणी स्टँड केलेला आहे, प्रस्थापित केला आहे, त्याला कुठेतरी खोडून काढणं गरजेचं आहे। आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। पत्रकार परिषदेची जी मुख्य भूमिका आहे ते आंबेडकरी चळवळीतील नेते आपल्या समोर ठेवतील। त्यांना मी विनंती करतो की जी भूमिका आपली आहे ते आपण प्रसिद्धी माध्यमांवर समोर ठेवावी। या पद्धतीनं जर सरकार हा उपवर्गीकरणाचा घाट घालतो ना, याला जर विरोध केला आम्ही ताकदीनं तर पुढे क्रिमिनल लागू होण्याचा प्रश्नच येतो। लागूच आहे त्याच्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्ट सगळ्यात मुळात जो वर्गीकरणाचा विरोध आहे त्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर कम्युनिटीची किंवा कम्युनिटीतले जे RSSच्या नादाला लागलेले 2-3 संघटना आहेत त्यांना याविषयी विचारलं तर त्यांना क्रिमिलेअर काय हे सुद्धा माहित नाही। त्यांना फक्त वर्गीकरण एवढंच कळालं, जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं त्यांना कळालं। पण जेव्हा एका प्रवर्गाची किंवा प्रवर्गातील एखाद्या संस्थेची किंवा संघटनेची किंवा व्यक्तीची मागणी होती उपवर्गीकरण करा, तर ही मागणी जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्टाने अजून एक रिटर्न गिफ्ट दिलं, ते म्हणजे क्रिमिलेअर। क्रिमिलेअर कॅनॉट बी इंट्रोड्युस्ड इन SC/STs, पण तो SC/STsच्या बाबतीमध्ये करण्याचा असंवैधानिक निकाल इंट्रोड्यूस करण्याचा असंवैधानिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्याचा आम्ही विरोध करत आहोत, विश्वदीप करंजीकर। सगळ्या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात गुंग असतात। सरकारने जाणीवपूर्वक धोकेबाजी समोर ठेवून हा एक कार्यक्रम त्यांनी घोषित केला होता, परंतु आमच्या काही नेत्यांच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला माननीय मला वाटतं समाज कल्याण मंत्री यांनी सुद्धा पुढाकार घेऊन तो अहवालाच्या बाबतीमध्ये मुदत वाढवून द्यावी म्हणून प्रयत्न केले आणि 30 तारखेपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे। मला दुसरी एक गोष्ट सांगायची अशी होती की आज जर शेड्यूल कास्टच्या बाबतीमध्ये वर्गीकरण करायचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे, तो प्रामाणिकपणे आलेला नाही आहे। तो आपलं मतदान आता यांना सरकारला माहीत आहे की इथल्या बौद्धाचं मतदान मेजॉरिटीनं हे भारतीय जनता पक्षाला जात नाही, जाती व्यवस्था मानणाऱ्याला मनुव्यवस्था मानणाऱ्या सरकारला जात नाही, म्हणून त्यांनी बौद्धांना वेगळं पाडण्यासाठी ना आपलं मतदान आपलं जे मतदान आहे हिंदुत्ववादी मतदान आहे त्याला घट्ट करण्यासाठी हा अहवाल आणि हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। नंबर 1। नंबर 2, आज जर SC मध्ये असा प्रयत्न झाला तर SC मध्ये 59 जाती आहेत, केवळ बौद्धांना टार्गेट करण्यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा होतोय। उद्या कदाचित OBC मधल्या 343 जाती आहेत, उद्या आता त्यांनी जर असा विचार केला का माळी समाजाने जास्त प्रगती केलेली आहे तर मग आता आपण इतर समाजामधले जे काही 343 जाती आहेत त्यांना आपण टार्गेट करू, एकाला टार्गेट करून बाकीच्याला समोर करू, असाही प्रयत्न होण्याची शक्यता आहे।
म्हणून या सरकारच्या धोरणावरती आमचा विश्वास नाही आहे. म्हणून आम्ही सर्व समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न राज्यस्तरीय सुरू आहे. मातंग समाजाच्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे. त्यांना वर्गीकरण नको आहे. परंतु जे काही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी हा प्रयत्न पुढे लावून धरलेला आहे आणि इथं चर्मकार समाजाच्या महामंडळाने सुद्धा याला विरोध केलेला आहे की आम्हाला वर्गीकरण नको आहे. म्हणून दलितामध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करत आहोत. पुढची घोषणा मोर्चाची आमचे दिनकरराव करतील असं त्यांना हा सर, आज वर्गीकरणाबाबत तुमची जी बैठक झालेली आहे, बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे? आज आमची ही तिसरी बैठक आहे उपवर्गीकरणाच्या विरोधातली. मुळातच या बैठकीमध्ये आम्ही वेगवेगळ्या याच्यावर चर्चा केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती अनंत बंदर नावाची काही न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याला, वेगवेगळ्या राज्याला याचे सगळे अधिकार दिलेले आहेत. त्याचा एक अभ्यास करायला सांगितला. त्यानुसार अनंत बंदर यांची समिती स्थापन झाली. परंतु महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासाठी एक मुदत दिली होती 15 एप्रिलची. परंतु अहवालच त्यांनी घोषित नाही केला, अहवाल त्यांनी सादर नाही केला, अहवाल लोकांच्या वाचनात नाही आला. अहवालामध्ये काय काय मागणी केलेल्या आहेत, काय त्यांनी मतं व्यक्त केलेले आहेत, त्याच्या विरोधात आम्हाला मतं मांडायची आहेत. जोपर्यंत अहवाल प्रकाशित होत नाही, त्याचं आम्ही वाचन करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर मतं व्यक्त करता येत नाही. एक भाग. दुसरा असा की महाराष्ट्र शासनाने काही समाजाला किंवा समाजातल्या काही लोकांना हाताशी धरून हा जो काही उपवर्गनाचा घाट घातलेला आहे, हा चुकीचा आहे. आंध्र सरकारने किंवा साऊथ सरकारमध्ये ज्या लोकांनी याचं लागू करण्याची प्रक्रिया केलेली आहे त्याने आरक्षणामध्ये वाढ करून दिली. जर 13% आरक्षणामध्ये या लोकांना काही जातींना मिळत नसेल तर त्यांना विशेष बाब म्हणून जे मागे राहिलेल्या जाती आहेत त्यांना अतिरिक्त जास्तीचा हे देऊन, आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणत अशा प्रक्रिया केलेल्या आहेत. तर ते आपल्याकडे केलेलं नाही. आमची ही मागणी अशी आहे की या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. यामध्ये सगळ्या जातीय लोकांचा एक फार मोठा मोर्चा आम्ही 27 एप्रिल रोजी काढणार आहोत विभागीय आयुक्तालयाकडे आणि मुख्यमंत्र्याला त्याचं निवेदन देणार आहोत आणि उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द करावी अशी आमची मुख्य मागणी आहे. सर, याची मागणी होती का स्वयंभू शासनाने निर्णय घेतलाय? याची मागणी काय झालं की जे हिंदू समाजातले मागासवर्गीय आमदार निवडून आले होते त्यांनी ती काही वर्षापूर्वी मागणी केली होती आणि ती मागणी भाजपचे आमदार आहेत ते म्हणून त्यांनी ती केली होती आणि म्हणून त्यांच्या पक्षातल्या आमदारांना खुश करण्यासाठी आणि त्यांना केलेल्या जे काय त्यांचे वोटर आहेत त्यांना खुश करण्यासाठी हा तो निर्णय घेण्यात आलेला. याला सर्वांचा विरोध आहे. सर, तुम्हाला असं वाटत नाही का शासनानं तुम्हाला फक्त 5 दिवसाचा टाइम दिलेला आहे आक्षेप नोंदवण्यासाठी? त्याच्यावर तुमची काय भूमिका राहील? नाही, 5 दिवसाचा आक्षेप होता. त्याच्यावर सोशल मीडियावर अनेक मागण्या गेल्या, त्याच्यावर विरोध झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने आत्ता 13 तारखेला त्याच्यावर त्यांनी परत चर्चा करून त्याच्यामध्ये 30 तारखेपर्यंत मुदत दिली. परंतु जोपर्यंत अहवाल प्रकाशित होत नाही, अहवालामध्ये काय म्हटलेलं हे जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आक्षेप काय घ्यायचा हा मोठा विषय. त्यामुळे आपण सध्या आक्षेप एवढाच घेत आहोत की जो काही तुम्ही उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो रद्द करण्यात यावा. ज्यावेळेस ते अहवाल प्राप्त होईल, प्रकाशित होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा केली जाईल. पण आरक्षण ही बाब जी आहे तर हे सेंट्रलच्या हातात असते, केंद्रीय जे मंत्रालय तिथे असते, हे मध्येच म्हणजे काय हे मुळात हा मुद्दा लोकसभेचा आहे. तेच म्हटलं, केंद्राचा लोकसभेचा असताना सुप्रीम कोर्टामध्ये एका केसच्या बाबतीत निकाल लागला. त्याच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने की ज्या ज्या राज्यामध्ये अशी परिस्थिती असेल की काही जाती याच्यापासून दूर राहिल्या असतील त्याचा अभ्यास करावा. त्याचा अभ्यास करून त्यांना पुढे आणण्यासाठी, प्रभावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा. याचा अर्थ असा नाही होत की जे आहेत त्यांना कमी करा. याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण वाढवून देता येतं. ज्या जातींना मिळालं नाही खरोखर त्यांच्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेता येतात. त्यांच्यासाठी वेगळा निधी देता येतो. अनेक गोष्टी करता येतात. ते न करता उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला हा चुकीचा आहे असं आमचं म्हणणं. उपवर्गीकरणामध्ये किती जाती आहेत सर? 59 जाती आहेत. 59 जातीमध्ये अ ब कड करणार आहेत. ठीक आहे सर. मी गौतम लांडगे, माजी नगरसेवक, संभाजी.